सिटी न्यूज लढा अस्तित्वाचा या कार्यक्रमातून अशा असामान्य व्यक्तींची ओळख करून देत आहे। अपंगत्वावर मात करून अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या गेल्या 30 वर्षांपासून मातृभूमी, दैनिक नवराष्ट्र, लोकशाही वार्ता अशा विविध वृत्तपत्रातून काम करून समाजसेवा करणाऱ्या मनस्वी पत्रकाराला सिटी न्यूजचा सलाम। पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटलं जातं, परंतु पत्रकारितेचा उपयोग समाजासाठी करून लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना मदत करण्याचा विडा उचलणाऱ्या सामान्यातल्या असामान्य व्यक्तीला आपण आज भेटणार आहोत। जन्मतः आलेल्या अपंगत्वावर मात करून कोणावरही अवलंबून न राहता स्वतःची ओळख निर्माण करण्याची मनात जिद्द, जे ठरवलं ते केल्याशिवाय उसंत न घेणाऱ्या एका जिद्दी, अपंगत्व असूनही स्वयंपूर्ण असलेल्या या पत्रकाराची ही गाथा। 19 जुलै 2015 रोजी प्रेस क्लब ऑफ अमरावती तर्फे त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर 2002 मध्ये माणिकलाल बालकिसन गांधी चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर तर्फे पूजनीय साने गुरुजी पत्रकारिता पुरस्कार त्यांना देण्यात आला। पोलीस अधिकारी सुनील जाधव यांनीही त्यांचा सन्मान केला। चेतन पसारी यांना घडवताना विधात्याने न्यून ठेवलं, उणीव ठेवली, परंतु श्रीराम खंडारे यांच्यासारखा सेवाव्रतीही दिला। श्रीराम पंढरीनाथ खंडारे हे मलकापूर तालुक्यातील रहिवासी आहेत। ते गेल्या 40 वर्षांपासून चेतनजींच्या सेवेत आहेत। घास भरवण्यापासून ते प्रत्येक कामात पूर्ण मदत करतात। नमस्कार प्रेक्षक हो, सिटी न्यूज लढा अस्तित्वाचा हा कार्यक्रम राबवत आहे। यामध्ये अपंगत्वावर मात करून किंवा सामान्यातून असामान्यत्व सिद्धत्व करून जे आपलं जीवन जगत आहेत, लोकांसमोर आदर्श निर्माण करत आहेत, अशा व्यक्तींच्या मुलाखती आपण या कार्यक्रमांतर्गत घेत आहोत। त्यांचा आदर्श समाजापुढे आणत आहोत। असे अनेक व्यक्ती आहेत की जे आज कुठेही त्यांचं नाव नाही किंवा कुठेही त्यांच्या कार्याचा उल्लेख नाही, परंतु त्यांचं जीवन मात्र आदर्श असंच राहिलेलं आहे। लोकांनी त्याचं अनुकरण करावं असं त्यांचं जीवन आहे। असेच आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, चेतन पसारिया। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। चेतन सर पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहेत। सर, आपण या क्षेत्राकडे कसे वळलात? लहानपणी पत्रकार पिक्चर मध्ये आणि पुस्तकात फिल्मी स्टाईल मध्ये जसा पत्रकार असतो तो ती प्रेरणा घेऊन या क्षेत्रात नेमकं आलो आहे। ही गमतीशीर गोष्ट आहे। मात्र प्रत्यक्षात जीवनात पत्रकारिता ही वेगळी असते, हे या 30 वर्षाच्या अनुभवातून शिकलो आहे मी। आपले अपंगत्व जन्मता हो बाय बर्थ आहे। त्याच्यावर इलाज किंवा मग शाळा शिक्षण सगळं कसं? उपचारासाठी बरेच प्रयत्न झाले, परंतु हे जे अपंगत्व आहे याचा इलाज संभव नाही। सध्या भारतातच नव्हे तर विश्वात संभव नाही आहे असं कळालं आहे। मग अशा स्थितीमध्ये तुम्हाला शिक्षण घेताना आणि त्याही पुढे आणखीन अडचणी आल्या असतील, त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? शिक्षणाचं महत्व हे वयात थोडं समजदारीत आल्यावर लक्षात आलं, मग शिक्षणाकडे वळलो
आधी घरी अशी ट्युशनच्या माध्यमातून शिक्षण झालं होतं, परंतु प्रमाणपत्रांना किंमत असते या जगात हे जेव्हा ज्ञान कळालं तेव्हा मी सुरुवातीला 4थीची परीक्षा दिली वयाच्या 15व्या वर्षी. त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी 17 नंबरचा फॉर्म भरून 10वीची परीक्षा दिली व मग लागोपाठ कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. आणि या सर्व शिक्षणात माझ्या आणि माझ्या संपूर्ण जीवनात माझ्या कुटुंबियांचा जो वाटा आहे तो मी शब्दात वर्णन करू शकत नाही. माझे बाबा, माझी आई, माझे दोन्ही भाऊ, माझी वहिनी, माझ्या दोन्ही बहिणी आणि भरपूर लोकांनी सहकार्य केलं आहे गावातल्या ओळखीच्या. त्यांच्यामुळेच मी ही मजल गाठू शकलो. आता सध्या आपण कुठे काम करत आहात पत्रकारितेत? सध्या दैनिक पुण्यनगरीचा तालुका धामणगाव रेल्वे तालुका प्रतिनिधी म्हणून काम करतोय. आणि आणखीन कुठे, म्हणजे याच्या आधी पण काम केलं होतं? हो, याआधी दैनिक मातृभूमी, युगधर्म, इंद्रपुरी समाचार, त्यानंतर दैनिक लोकशाही वार्ता, पुण्यनगरी अशा बऱ्याच वर्तमानपत्रांवर काम केलं आहे. म्हणजे 30 वर्षांचा असा विशाल अनुभव तुमच्या गाठीशी आहे. तर हे सगळं करत असताना तुम्हाला तुमचे जे व्यंग आहे त्याच्यामुळे कधी वाईट वाटलं, असे प्रसंग आले तुमच्या जीवनामध्ये? लहानपणापासूनच एक मनात जिद्द होती की चेतन बसावी हा नाव जेव्हा संबोधल्या जाईल तेव्हा त्याचा परिचय म्हणून अपंग असा देण्यात येऊ नये. आपली काहीतरी वेगळी ओळख निर्माण करावी, ज्या ओळखीच्या माध्यमातून आपला परिचय देता येईल. त्यामुळे क्वचित प्रसंग घडतात असे की जेव्हा अपंगत्वावर समाजातून काही प्रमाणात क्षुल्लक टीका होतात, परंतु जर आपली गोड वाणी असली आणि आपला स्वभाव जर निर्मळ असला तर लोक खूप प्रेम करतात. हा जीवनाचा अनुभव आहे माझा. म्हणजे लोक पण प्रेम करतात, घरातल्या कुटुंबियांनी तर सगळं पूर्ण सहाय्य केलंच आहे तुम्हाला आणि त्यांच्या आधारानेच तुम्ही जीवन जगत आहात आणि लोकांनी पण प्रेम दिलं तुम्हाला. पण आज तुमचा जो सत्कार झाला प्रेस क्लब तर्फे, तर त्या सत्काराबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुमचं जे 30 वर्षातलं कार्य आहे तर त्याचा तो सन्मान आहे. सन्मानाऐवजी मी असं म्हणेल कुठेतरी केलेल्या कार्याचं मूल्यांकन झाल्याचं असं जाणवत आहे. निष्पक्ष भावनेने कोणताही स्वार्थ न बाळगता छंद म्हणून पत्रकारिता जोपासतोय. आपल्या व्यवसायातून आणि आपल्या अपंगत्वाच्या कार्यातून वेळात वेळ काढून ज्या क्षणी पत्रकारितेत माझी आवश्यकता असते त्या क्षणी वृत्त संकलन करणे, वृत्त पाठविणे, वृत्ताची शहानिशा करणे, हे सर्व कार्य आता या एवढ्या कालखंडात सहजरित्या करू शकतोय मी. तर आता अशा प्रकारे जिद्दीने आपण आपलं काम करत आहात, पत्रकारिता करत आहात, तर अशा याच्यामध्ये आणखीन काय असावं असं वाटतं तुम्हाला? म्हणजे शासनाचं योगदान म्हणा किंवा काय सोयी असायला पाहिजेत? पत्रकारिता ही तर छंद आहे. आमचा व्यवसाय आहे ऑफसेट प्रिंटिंगचा, मोबाईल शॉपी आहे आणि अनेक कंपन्याची बिस्लरीची डिस्ट्रीब्युटरशिपचं काम बघतोय आम्ही. परंतु या आजपर्यंतचा आलेला अनुभव की शासनाचा कदापिही लक्ष नाही किंवा शासनाची अपंगांच्या बाबतीत धृतराष्ट्राची भूमिका आहे असंच म्हणावं लागेल. कारण माझ्या या आयुष्यात मला एक नवीन पैशाचाही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही आणि मी हा लढा देण्यास समर्थ होतो. म्हणून अशा परिस्थितीतही देवकृपेनं व लोकांच्या सहकार्याने आम्ही आपली आर्थिक स्थिती स्वतःच्या पायावर उभी करू शकलो. परंतु समाजात असे अनेक अपंग आहेत गोरगरीब का ज्यांना जर शासकीय मदतीचा हात मिळाला, योजनांचा लाभ मिळाला तर ते एक चांगलं आयुष्य घडवू शकतात. परंतु ते सर्व योजनांचा लाभ न मिळाल्यामुळे त्यांचं आयुष्य अजून छोटं होते
हेच मला इथे खंताने म्हणावं लागत आहे. अपंगांसाठी 3% आरक्षण आहे, तर त्याचा लाभ मग नाही मिळत का लोकांना? म्हणजे ते नुसतं सांगण्यापुरतंच आहे. माझं अपंगांसाठी एक समाजकार्य सुरू असते. लहानपणापासून साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करतोय. आणि मी स्वतः अपंग असल्यामुळे मला माझ्या अपंग बांधवांप्रती निश्चितच जास्त जिव्हाळा आहे. तर मी जेव्हा अपंगांसाठी काम करतोय तर एक साधं संजय गांधी निराधार योजनेमध्ये 600 रुपये महिनासुद्धा मिळवून देण्यासाठी शासकीय अधिकारी किती हलगर्जीपणा करतात याचा नेहमी मला अनुभव करतो. त्यामुळे मला असं वाटते की शासनाने अपंगांसाठी एक वेगळा विभाग तयार करून आणि योग्य रीतीने सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी विविध योजना राबवून त्यांना समाजात मानाचं स्थान मिळवून द्यावं. तुम्ही आता जे सांगितलं की तुम्ही अपंगांसाठी कार्य करता, तर त्या क्षेत्रामध्ये आणखी तुमची भरीव कामगिरी अशी कोणती आहे? अनेक अपंगांना शिक्षणाकरिता मी प्रोत्साहित केलेलं आहे. अनेक अपंगांना शिक्षणानंतर नोकरीविषयक सहकार्य मार्गदर्शन करतोय. असं तळागाळातल्या लोकांसाठी माझं कार्य असते नेहमी. तर अनेक अपंगांना रोजगार त्याला जर हवासा वाटला तर रोजगारासाठी त्याच्या कर्जापासून त्याचा व्यवसाय व्यवस्थितरित्या स्थापित व्हावं असे अनेक कार्य या अंतर्गत घेतात. पण वृत्तसंकलन करण्याकरता एखाद्या कार्यक्रमात गेलात आणि तिथे जेव्हा सगळी जी व्यवस्था असते त्याच्यामध्ये अपंगांना कितपत स्थान असते किंवा त्यांच्यासाठी किती व्यवस्था असते? अधिकाऱ्यांच्या मार्फत तर मला फार दुःखद अनुभव आलेले आहे. उपमुख्यमंत्र्याच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे एक मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने म्हणजे माझी गाडी अक्षरशः ढकलून दिली होती. असे दुर्दैवी प्रसंग माझ्या जीवनात घडले आहे. एक सामान्य माणसासारखीच वागणूक त्या ठिकाणी मात्र असे अधिकारी देऊन समाज व्यवस्था कायम असल्याचा आव दाखवितात. म्हणजे त्यांनी जाणीव ठेवायला पाहिजे की व्यक्तीकडे पाहून त्यांनी काम करायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे. मग असं सहकार्य तुम्हाला घरातून मिळालं, पण असं सहकार्य आणखी कुठे नाही मिळालं तुम्हाला? शिक्षण क्षेत्रातही अपंगांना शिक्षण घेताना जेवढ्या सोयी सवलती असायला पाहिजे तेवढ्या सोयी सवलती अजूनही नाही आहे. ग्रामीण भागात तर हा चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अपंगांचं शिक्षण हे माध्यमिक शालांत परीक्षेपर्यंतच जाऊन थांबून जातो असं सर्वत्र दिसून येते. आज पत्रकारितेचं क्षेत्र म्हणजे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असं म्हणतात. मग अशा याच्यात काम करताना आणखीन पत्रकारांनी काय करायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, लोकाभिमुख असायला पाहिजे, असं काय तुम्ही सांगाल? लोकाभिमुख माझे आदर्श माझे ज्येष्ठ पत्रकार आहे. वरिष्ठ पत्रकारांनी मला ज्या जडणघडणीतून शिकवलं आहे त्या जडणघडणीतून पत्रकारांनी मिळालेल्या माहितीची दुसरी बाजू पडताळून त्यातून काय खरं आहे ते शोधून आणि आपल्या एका दिवसाच्या आक्रमक बातमीचा विचार न करता समाज हितासाठी काय पोषक आहे अशी सकारात्मक पत्रकारिता असायला पाहिजे आणि तो प्रयत्न मी माझ्या सातत्याने करत आलो आहे. आपण पुण्यनगरीमध्ये काम करत आहात सध्या, तर आपण स्तंभलेखन वगैरे पण करता? नाही, स्तंभलेखन येतोय, परंतु आता पत्रकारिता इतकी जास्त फास्ट झाली आहे की तुम्हाला डेली न्यूज कलेक्शन करता करता दिवस पुरत नाही आणि ते दुसऱ्या दिवशी वाचकांना द्यावंच लागते. ही तुमची जबाबदारी आहे. तसं मी काही वर्तमान साप्ताहिकात अग्रलेख लेख अशा माध्यमातून लिखाण यापूर्वी केलेलं आहे. एखादा तुमचा ज्वलंत अग्रलेख असा जो कुठल्या विषयावर होता असा तुमच्या स्मरणात राहिलाय? नाही, मी अहमदाबाद हावडा एक्सप्रेसची जी दुर्घटना झाली होती आमच्या धामणगावला
त्यावेळेस जे वृत्तसंकलन केलं होतं तो माझ्या आयुष्यातला एक फार मोठा आणि आव्हानात्मक प्रसंग असा होता. म्हणजे अक्षरशः असंख्य प्रवाशांचे मृतदेह आणि झालेला भीषण अपघात हे सर्व वृत्तसंकलन करताना मला सुद्धा मन हेलावून गेलं होतं. म्हणजे पत्रकाराला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःचं मनोधैर्य पण तितकंच राखून ठेवावं लागतं. मग कारण प्रसंग कसाही असो तशा ह्याच्यात त्याला जागरूक राहून आणि मदत पण करायची आणि पत्रकारिता पण सांभाळायचे, संकलन सुद्धा करायचं आहे. तर मग त्या बातमीचं तुम्हाला विशेष काय त्याचं आउटपुट म्हणा किंवा आउटपुट नाही म्हणता येणार त्याला, पण ती जी बातमी नेहमीसाठी ती घटना तुमच्या लक्षात राहिली आहे, त्या घटनेचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम झालेत. शेतकरी आत्महत्याचं वृत्त संकलन करताना अवघ्या काही क्षणाआधी त्या घरचा कर्ता पुरुष हा गेलेला असतो आणि त्या परिस्थितीत त्या कुटुंबाची संपूर्ण माहिती वृत्तसंकलनासाठी आम्हाला करावं लागते की तुमच्याकडे किती शेती आहे, तुमच्यावर किती कर्ज आहे, तुमचा आर्थिक आधार काय आहे. तर त्यावेळेस त्या कुटुंबाची झालेली असलेली अवस्था आणि त्याला धीर देत आम्हाला आमची माहिती सुद्धा त्याच्याकडून गोळा करावी लागते. तो अत्यंत दुःखद प्रसंग असतो. आणि असाच एक अनुभव आला होता. अवघ्या 19 वर्षाच्या मुलीला जेव्हा मी शेतकरी आत्महत्येच्या मुलीशी जेव्हा बोललो प्रश्न विचारले तेव्हा तिने जो हंबरडा फोडला होता ते अत्यंत वर्दळदायक प्रसंग होता माझ्यासाठी. तो आजही मला अविस्मरणीय आहे. पत्रकारितेतले आपले गुरु संजय भाऊ बनारसे त्यांनी तुम्हाला तुमची जडणघडण केली असं तुम्ही सांगता, तर त्यांनी ते कसं तुम्हाला सगळं शिकवलं किंवा तुम्ही त्यांच्याकडून ते गुण कसे आत्मसात करून घेतले? मी तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना संजय भाऊ बनारसे माझे जे संपादक होते त्यांनी वृत्त संकलन कसे करावे आणि थोडक्यात जास्तीत जास्त मथळा कसा आला पाहिजे याची वेळोवेळी आम्हाला या बाबतीत मार्गदर्शन करून एक तालुका प्रतिनिधी म्हणून कार्य करताना आमची ही ठरलेली दिशा नसते की आम्हाला सामाजिक वृत्त संकलन करायचं आहे किंवा सांस्कृतिक करायचं आहे किंवा गुन्हे वार्ता आम्हाला संकलन करायचे आहे. आम्ही तालुक्या पातळीवर सर्व भूमिका ही रंगमंचावर वठविणारे आम्ही एकटेच असतो. तर त्या परिस्थितीत वृत्त संकलन कसे करावे, बातमीचं गांभीर्य काय असते, बातमीचा इंट्रो कसा घ्यायचा आणि बातमीच्या शेवटी एक न्यूज आणि व्ह्यूज म्हणतो आपण त्याला, की त्या बातमीतून आपण समाजाला कोणती दिशा देऊ इच्छितो हे शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी संजय भाऊ बनारसेंना आम्हाला शिकवल्या. पत्रकारितेच्या क्षेत्रात सामान्य लोक पण आहे आणि आपण लोक पण कार्य करत आहात. तर हा जो फरक आहे तो फरक वगळता आपण पत्रकारांना पण आणि अपंगांच्या दृष्टीने पण काय संदेश देऊ इच्छिता? पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करताना ज्या पद्धतीने वृत्तपत्रांची स्पर्धा निर्माण झाली आहे त्या स्पर्धेत नुसता एक स्पर्धक होऊन न धावता या माध्यमातून आपण समाज हितासाठी काय करू शकतो याकडेच आज पत्रकारांनी लक्ष देण्याची गरज आहे. तसेच माझ्या अपंग बांधवांना सुद्धा मी एक सुचवित इच्छितो की अपंगांनी लहानपणापासून त्यांच्या मनात एक हीन भावनेचा न्यूनगंड निर्माण होतो आणि तो न्यूनगंड निर्माण न करता एक अपंगांना पत्रकारिता हाच एक क्षेत्र नाही आहे. अपंगांसाठी सर्वात चांगलं क्षेत्र हे संगीत आहे. संगीत, शिक्षण, साहित्य असे अनेक क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रातून अपंग आपल्या अपंगत्वावर मात करून आपलं एक समाजात वेगळं स्थान निर्माण करू शकतात. त्या दृष्टीने प्रत्येक माझ्या अपंग बांधवांनी
खचून न जाता प्रयत्न करावे असेच मी शेवटी सर्वांना आवाहन करतो. चेतन पसारिया यांच्याशी आपण अशीच बातचीत करणार आहोत. तत्पूर्वी घेऊया काही क्षणांचा विसावा. ब्रेक नंतर आपण पुन्हा बातचीत तशीच सुरू ठेवत आहोत. नमस्कार सर, आपण चेतनजींचे भाऊ आहात, तर आज आपण त्यांना या कार्यक्रमात घेऊन आले आहात. तर आपल्या भावाचा सन्मान होत असताना आपल्याला निश्चितच गर्व वाटला असणार. तर अशा वेळेस आपण काय भावना व्यक्त करता? मॅडम, आजपर्यंत चेतननी केलेल्या कार्याची पावती कोणीही दिलेली नाही आणि चेतननी जे पत्रकारितेचा छंद जोपासला आहे त्याचं नेहमी आमच्या या बाबतीत विवाद चालतो की बा आपण इतकं का करायचं. तर तो नेहमी एकच सांगतो की माझ्या जीवनात दुसरं काही नाही आहे. मी लोकांसाठी जर काही करू शकलो तर त्यातून लोकांचं भलं होईल, तर त्याचा आनंद मला वेगळाच मिळेल. मला कुठे वैवाहिक जीवन व्यतीत करायचं नाही आहे किंवा मला काही मालमत्ता जमा करायची नाही आहे. माझा प्रमुख ध्येयच माझ्या जीवनाचे आहे मी कोणासाठी काय करू शकतो. या अनुषंगाने दरवर्षी तो 2-3 गरीब मुलींना किंवा मुलांना शालेय म्हणजे पुस्तकं आहेत किंवा ड्रेस आहेत किंवा तिची ॲडमिशन होत नाही, ग्रामीण भागातल्या ज्या मुली किंवा मुलं असतात त्यांना वाव मिळत नाही, त्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. म्हणून मला गर्व तर नाही पण तो स्वाभिमान आहे की माझ्या भावाचा आज इतक्या मोठ्या मंचावर इतक्या दिग्गज मंडळीसमोर, म्हणजे ते वयोवृद्ध, वयानी मोठे, अनुभवानी मोठे आणि नावानीही मोठे, त्यांच्यासमोर चेतनचा जर सत्कार होत आहे निश्चितच स्वाभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी आपण झटतो हे स्वार्थापोटी नाही आहे, हे त्यांना दाखवायचं आहे. निस्वार्थ भावनेतून करतो. आत्ता नेमकं आमच्या गावात एक मुलगी होती, ती होतकरू होती, तिला शिकायची इच्छा होती म्हणून तिला चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळत नव्हतं. पत्रकारितेचा उपयोग हा त्या कामानिमित्त करतो की तिथे व्हिडिओ स्वतःचा वापरतो की नाही हे कार्य झालंच पाहिजे आणि या कार्याचं झालेलं फलश्रुती त्या विद्यार्थ्याला किंवा त्या कार्य करणाऱ्या व्यक्तीला न मिळता त्या विद्यार्थ्याला मिळावी, ही याची नेहमी जिद्द असते. कधी कधी आम्हालाही राग येतो की आपण इतकं सगळं करून कधी कोणी त्याबद्दल येऊन धन्यवाद देत नाही. म्हणजे धन्यवादाच्या अपेक्षेने आपण कार्य करतच नाही. आपला एकच उद्देश आहे की आपण जनतेसाठी काहीतरी नेहमी करत राहणं. आणि याच अनुषंगाने यांनी एक ध्येय बनवलं आहे. आता आम्हालाही असं वाटतं की बाबा लोकांना वेगळे वेगळे छंद असतात. कोणी दारू पिण्याचा छंद असतो, कोणाला अजून वाईट सवयीचा छंद असतो. याला हाच छंद आहे. पत्रकारितेतून त्यांनी एक म्हणजे एक ध्येय बनवलं आहे की तो एक छदामयी चुकीचा आपल्या घरात नको. आपण वाटल्यास काही करू शकलो तर आपल्याकडनं करायचं, पण ते आपण अपेक्षित ठेवायचं नाही आणि करायचं नाही. यामुळे याला बरेच सरकारी अधिकारी असे आहेत आज जे मोठ्या मोठ्या पदावर गेले आहेत, परंतु आदराने फोन करतात, जिव्हाळ्याने बोलतात, भेटीगाठीसाठी आता आलेत कधी धामणगावला तर आवर्जून येतात. आजचंच नेमकं एक उदाहरण आहे. तिथे माननीय प्रवीणजी पोटे साहेबांचे खाजगी सचिव आहेत रवींद्रजी धुर्जड, त्यांना इतका आनंद झाला की मी त्यांच्या डोळ्यात अश्रू बघितले आज इथे किंवा चेतनभाऊचा सत्कार होत आहे. आता शासकीय अधिकारी असल्यामुळे ते कधी कोणाला रिकमेंड करू शकत नाही, पण त्यांनी जे हे दृश्य डोळ्यांनी बघितलं आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यात आले. तर या गोष्टी पैशाने मिळू शकत नाही, केलेल्या कार्याच्याच पावतीतून मिळते किंवा जनतेला जेव्हा कळते की आपण आपल्यासाठी हा करतो किंवा लोकांसाठी. आणि त्यातही आजचा जो सत्कार सोहळा होता तो ॲक्च्युअलमध्ये भावनिक सत्कार सोहळा होता, कुठेही त्यात औपचारिकता नव्हती. या सर्व प्रेस क्लबच्या मंडळींनी जीवाभावानी चेतनला इथे बोलवून चेतनचा जो सत्कार केला, पसारी परिवार धामणगाव रेल्वे नेहमी ऋणी राहील की त्याला कुठेतरी एक म्हणजे त्याच्या जीवनात एक आनंदाचा क्षण आला की बाबा मला कुठे तुम्ही वाव दिली नाही, माझ्या कार्याची पावती दिली. म्हणजे नातं जपणं आणि सांभाळ करणं ही गोष्ट वेगळी आहे आणि त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये साथ देणं ही पण एक गोष्ट आहे. तर ती तुम्ही करता आहेत. म्हणजे लोकांचं भलं करण्याची जी जिद्द आहे की म्हणजे जे श्रीकृष्णाने म्हटलं सर, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्माची अपेक्षा करू, फलाची अपेक्षा करू नको, कर्म करत राहा. तो आपण आपल्या आचरणातून, कर्मातून, की मला कोणी नाही काही केलं, काही दिलं, धन्यवाद दिले तरी चालतील, पण त्यांचं भलं व्हावं अशी तुमची इच्छा आहे, असे प्रयत्न करत आहात. आणि तुमच्या प्रयत्नांना सिटी न्यूजच्या नेहमी शुभेच्छा राहतील. आणि सर, आपण चेतन भाऊंच्या कामाबद्दल जे काही तुम्हाला वाटतं किंवा तुमच्या भावना आहेत त्या तुम्ही
व्यक्त करा शब्दात जशाही तुम्हाला करता येते. नाही, याच्यासाठी शब्द नाही मॅडम माझ्याकडे. कारण की कसं आहे की याचं जे अपंगत्व आहे ही यांनी कधी स्वतः अंगीकारलं नाही. कधी यांनी कोणाला मदतीसाठी हाक तशी मारली नाही. पण तू याच्यातली जी उत्कृष्ट काय म्हणू त्याला क्युरियोसिटी ज्याला म्हणतो आपण, ती बघून लोक धावून येतात. संध्याकाळी आमचा लहानसा व्यवसाय आहे, नेमकं दिवसभर कमवायचं, संध्याकाळला म्हणजे काहीतरी आपली व्यवस्था करायची. त्यातून जर याच्याकडे लोक समाजकार्यासाठी येऊन डोकं उठवतात कधी कधी, भाऊ आमचं हे नाही झालं, भाऊ आमचं ते नाही झालं, त्यावेळेस कधी कधी चीड येते की हे का करायचं आपण, याची फलश्रुती काय मिळते. परंतु एकंदरीत हे बघण्यात येते की ते केल्यानंतरचं जे आनंद आहे ते आपण रात्री जेव्हा झोपायला जातो आणि दिवसभराचं केलेलं आपलं आकलन आपण करतो त्यावेळेस असं कळतं की नाही चांगलं एक काम आपण केलं आणि ते करायला पाहिजे. याचा राग कधी कधी मलाही येतो. 11 वाजता 12 वाजता कोणी आलं, दार ठोठावलं की चेतन भाऊ ये नाही हुआ, की याला हाताने मोबाईल उचलणं शक्य नाही आहे, त्याच्या कानाला मोबाईल लावून द्यावा लागते. समोरचा व्यक्ती म्हणतो की नाही आम्हाला चेतन भाऊ सोबतच बोलायचं आहे. मी त्याला म्हणतो की काय काम आहे तुझं सांगतो, तो सांगायलाही तयार होत नाही. कारण त्याला माहित आहे की हे काम चेतन भाऊ करतील कदाचित. त्यामुळे त्यावेळेस अशी चीड निर्माण होते कधी कधी की आपल्याला व्यक्तिगत जीवन नाही का, की आपण हे सर्व करत राहायचं. परंतु आज जे हा सत्कार सोहळा झाला आणि यातून जे मान मिळालं ते खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि त्याची कोणत्याही प्रकारे तुलना करू शकत नाही, होणार नाही. परत एकदा सांगतो, पसारी परिवार धामणगाव रेल्वे फार फार ऋणी आहे, सिटी न्यूजचाही ऋणी आहे, त्यानंतर प्रेस क्लबचाही ऋणी आहे आणि अमरावती जिल्ह्यातल्या सर्व पत्रकार मंडळीची आम्ही ऋणी आहेत. माझ्या लहान भावाचा इतका मोठा सत्कार करून त्यांनी एक भावनिक सत्कार सोहळा हेच नाव मी सोशल मीडियावर माझ्या मित्रांना जेव्हा पाठवलं की बाबा भावनिक सत्कार सोहळा आहे, तर त्यांनी या सोहळ्याला आवर्जून आज उपस्थित धामणगावहून बरेच पत्रकार होते, याला मानणारे किंवा याला गुरु म्हणणारे अशी भरपूर पत्रकार होते आणि आजचा याबद्दल आम्ही फार फार धन्यवाद, फार फार आभारी आहोत. नेहमीच ऋणी आहोत. धन्यवाद. पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत चेतनजी पसारिया आणि त्यांचे बंधू राजकुमार पसारिया यांच्याशी आपण बातचीत केली आहे. आपल्या अपंगत्वावर मात करून चेतनजी समाजासाठीही काही करू इच्छितात आणि फूल नाही फुलाची पाकळी असं जे म्हणतात की आपण करू शकलो कोणासाठी तर त्यातून आनंदच आहे आणि त्याचा आनंद त्यांच्या कुटुंबालाही आहे. चेतनजींना मदत करताना आणि चेतनजी जेव्हा समाजासाठी कार्य करतात तेव्हा ती होणारी थोडीशी फरफट, परंतु त्याच्यावर जे माणुसकी असते ती माणुसकी आणि त्यातून मिळालेला आनंद हा निश्चितच सगळ्यावर पखरण घालतो. सिटी न्यूज अशा व्यक्तींची, अशा आदर्शांची ओळख आपल्याला करून देत आहे, असे आदर्श आपल्या समोर आणत आहे. आपल्या आजूबाजूला आणि आपल्या पाहणीत असे लोक असतील तर आम्हाला जरूर कळवा, आपण त्यांचा आदर्श समाजापुढे निश्चितच आणू. तसंच आपल्या सूचना किंवा प्रतिक्रियाही सिटी न्यूजला अपेक्षित आहेत. त्यासाठी आमचा पत्ता आहे